नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आत्ताच्या क्षणी एक महत्त्वाची अपडेट आपल्या हाती लागलेली आहे। त्यामुळे आपण तुमच्यासाठी ती अपडेट घेऊन उपलब्ध झालेलो आहोत। नमो शेतकरी योजनेत सर्वात महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे। 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याने आता शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचे जे वितरण आहे ते लगेच चालू होणार आहे। आणि कोणते जिल्हे जाहीर करण्यात आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरवले गेलेले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे टाकणार आहे शासन, सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आणि तारीख फिक्स करून आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत। गिफ्ट जाहीर झालेलं आहे आणि हे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची अपडेट आलेली आहे। शासन दरबारी एक हालचाल झालेली आहे आणि तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत। महत्त्वाची अपडेट असणार आहे। सर्वात आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि 90 लाख शेतकरी जे असणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता जो 8वा हप्ता रखडलेला होता, शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचं वाटप झालेलं नव्हतं, त्या हप्त्याचे पैसे 2,000 रुपये जे असणार आहेत ते या तारखेला जमा होणार आहेत। ती तारीख किती असणार आहे, कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत याची तारीख फिक्स करून शासनाने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर दिलेली आहे। आणि तीच बातमी महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 प्लस 2,000 असे टोटली 4,000 रुपये जमा होणार आहेत। कारण नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये 8वा हप्ता रखडलेला होता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जो असणार आहे त्याचे 2,000 रुपये असे 4,000 रुपयांचे जे वितरण आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता होणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। कारण आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते आता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत आणि आता शेतकऱ्यांना 4,000 रुपये 90 लाख शेतकऱ्यांना हे वितरण केलं जाणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी 90 लाख शेतकरी तर पात्र असणार आहेत, परंतु जे 6.5 लाख शेतकरी अपात्र करण्यात आले ते कोणत्या अटीवरती काढण्यात आलेले आहेत आणि 90 लाख शेतकरी जे आहेत त्यांना 2,000 रुपये देण्याचं जे ठरवलेलं आहे ते आता कशाच्या बेसवरती त्यांना हे 90 लाख शेतकऱ्यांना 2,000 प्लस 2,000 असे 4,000 रुपये टाकले जाणार आहेत। आणि अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना 4 अटी पूर्ण करायच्यात। 4 अटींची पूर्तता जर केली तर अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत। त्यामुळे काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे, संपूर्ण अपडेट असणार आहे। आणि तुमच्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत का, तुमच्या जिल्ह्यात हे पैसे वितरण होणार आहे का, ही सुद्धा अपडेट महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे आज मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आलेली होती आणि त्या बैठकीमध्ये काय घटनाक्रम झालेला आहे, त्यामध्ये काय काय तरतुदी करण्यात आल्या आणि त्यामध्ये महत्त्वाचा जो निर्णय घेण्यात आला तो कोणता आहे, त्या निर्णयामध्ये काय उल्लेख आहे, नमो शेतकरी योजनेच्या पैसे जे पडणार आहेत 4,000 रुपये वितरित केले जाणार आहेत त्याविषयी महत्त्वाची अपडेट त्या निर्णयामध्ये काय आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर शासनाकडून जाहीर करण्यात आली, परंतु तो निर्णय काय आहे आणि शेतकऱ्यांना हे पैसे कधी वितरण केलं जाणार आहे, कधी शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये पडल्याचा मेसेज येणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण शेतकऱ्यांना बरेच दिवस झालं 8वाच हप्ता पडलेला नाही। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता त्यांना पडलेला होता। 21व्या हप्त्यासोबत 8वा हप्ता येणं गरजेचं होतं, परंतु त्यांना 8व्या हप्त्याचे जे वितरण आहे ते आतापर्यंत झालेलं नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं की सर्व योजनांचे लाभ थोपवले आहेत का, थांबवले आहेत का, लाडकी बहीण योजनेचा जसा लाभ थांबवलाय तसाच नमो शेतकरी योजनेचा लाभ हा शासन देणार नाही का। त्यामुळे महत्त्वाची अपडेट घेऊन आपलं चॅनल तुमच्यासाठी आलेलं आहे। आणि मंत्रिमंडळ बैठक घेतली, त्यामध्ये मोठा निर्णय घेतला। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाचा निर्णय घेऊन आता हे पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता किती निधीची तरतूद करण्यात आली तर महत्त्वाची अपडेट असणार आहे। 1,800 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो या योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे। 1,800 कोटी रुपयांच्या या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचं पहिला मेसेज येणार आहे। कारण नमो शेतकरीचा 8वा हप्ता तो असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या मार्फत आता 22व्या हप्त्याचं वितरण सुद्धा लगेच केलं जाणार आहे। त्यामुळे 22व्या हप्ता जो असणार आहे तो सुद्धा दुसरा मेसेज तुम्हाला 2,000 रुपयांचा येणार आहे।
काळजी करण्याची गरज नाही, सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वितरण होणार आहे। परंतु या जिल्ह्यांची यादी सुद्धा महत्त्वाची आहे आणि या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण या 25 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला 4,000 रुपये टाकले जाणार आहेत, अन्यथा तुम्हाला हे पैसे दुसऱ्या टप्प्यात येणार आहेत। दुसरा टप्पा कधी होणार आहे? पहिल्या टप्प्यात 25 जिल्हे असणार आहेत, त्या 25 जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सर्व शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे येणार नाहीत। पहिला टप्पा जो आहे तो 25 जिल्ह्याचा असणार आहे, दुसरा टप्पा होणार आहे उरलेल्या जिल्ह्यांचा। सर्व जे उरलेले जिल्हे आहेत ते सर्व जिल्हे 11 जिल्हे जे असणार आहेत ते सर्व 11 जिल्ह्यांना दुसऱ्या टप्प्यात वितरण होणार आहे। त्यामुळे महत्त्वाचं आहे की पहिल्या टप्प्यात हे जे 25 जिल्हे आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, सर्व काही डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। 25 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली, परंतु तुमच्या जिल्ह्यात हे पैसे वितरण होणार आहे का आणि कोणत्या अटीवरती शासन हे पैसे टाकत आहे, काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तुमच्या खात्यात पैसे येणार का, तुम्हाला ही यादी जी आलेली आहे ती सुद्धा आपण सांगणार आहोत। कुठे नाव चेक करायचं, तुमचं यादीमध्ये नाव आहे का, तुमच्या मोबाईलवरून चेक करता येणार आहे। तुमच्या मोबाईलवरती एक क्रमांक फोन नंबर आपण देणार आहोत, त्या नंबरवरती फोन करायचा आणि त्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपलं नाव या यादीमध्ये आहे की नाही। सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला आपण देणार आहोत। शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी आहेत ते शेतकरी पात्र असणार आहेत, महत्त्वाची अपडेट आहे। कारण कोणते शेतकरी पात्र आणि कोणते अपात्र करण्यात आले आणि कोणतं काम करून घ्यायचंय, काय केल्यानंतर शेतकऱ्यांना सर्व काही डिटेल पैसे येणार आहेत। 8वा हप्ता आणि 22वा हप्ता सुद्धा सर्व पैसे येणार, परंतु कोणतं काम करून घेणं गरजेचं आहे। जे 4 काम आणि महत्त्वाचे जे 4 काम आहेत ते शासनानं सांगितलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत की हे 4 काम करून घ्या, लगेच पैसे टाकणार। शासनाकडून आदेश जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 4 काम करून घ्यायचंय। पहिलं काम कोणतं करायचंय, तर पहिलं काम आपण जाणून घेणार आहोत। पहिलं काम करायचंय KYC करून घेणं गरजेचं आहे। दुसरं काम कोणतं असणार आहे, KYC केली तरच सर्व शेतकऱ्यांना पैसे पडतील। शेतकऱ्यांना एक ध्यानात ठेवा, कारण KYC केली नाही तर पैसे पडणार नाहीत, लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट करायची, बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचंय। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला हे पैसे वर्ग होणार आहेत। तिसरं काम करायची, आधार अपडेट करणं। आधार जर अपडेट नसेल तर DBTच्या माध्यमातून हे पैसे वितरण होत असतं आणि आधारचा प्रॉब्लेम असेल तर मात्र हे पैसे तुम्हाला येणार नाहीत। चौथं काम कोणतं असणार आहे, तर महत्त्वाचं आहे फार्मर ID कार्ड। फार्मर ID कार्डच जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला हे पैसे वितरण होणार नाही। फार्मर ID कार्ड, लँड सीडिंग सर्व काही क्लिअर असेल तर मात्र तुम्हाला हे पैसे वितरण लगेच केलं जाणार आहे। या 4 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा आणि हे काम करून घ्या। महत्त्वाची अपडेट आहे, सर्व काही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। या शेतकऱ्यांना आता पैसे जमा होणार आहेत। 90 लाख जो आकडा दिलेला आहे शासनानं, 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरण होणारच आहे। परंतु KYC सर्वात महत्त्वाची आहे। ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली नसेल, फार्मर ID कार्ड काढला नसेल, त्यांनी ते 2 काम लक्षपूर्वक करून घ्या। तर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 2ही हप्ते तुमच्या खात्यात वर्ग केले जातील, अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहू शकता आणि जेव्हा तुम्ही हे 2 काम कराल तेव्हाच तुम्हाला हे पैसे वर्ग होणार आहेत। त्यामुळे हे काम करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आज सर्वात महत्त्वाची आणि मोठी घोषणा शासनाने केली। पहिली जी घोषणा आहे ती शासनानं मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा केली। त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, शासनाकडून जो शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये काय आहे, महत्त्वाची अपडेट आहे। कारण नमो शेतकरी योजनेसाठी शासनानं निधीची तरतूद केली। पहिली गोष्ट, निधी वाटपासाठी आदेश दिलेले आहेत। दुसरी गोष्ट, आणि हे 2 हप्ते जे येणार आहेत ते सर्व काही या आदेशाप्रमाणेच येणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची अपडेट जाणून घेत आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना या आदेशाप्रमाणेच पैसे पडणार आहेत। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जी देण्यात आली त्यामध्ये महत्त्वाचा जो आदेश जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये आता सर्वात मोठी घोषणा केली आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आली। त्यामुळे आता आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, कोणता जिल्हा असणार आहे, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का
हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि या जिल्ह्यात पैसे वाटप केलं जाणार आहे. तुमचा जिल्हा या यादीत आहे का? कारण ही यादी डायरेक्ट शासनाकडून आलेली आहे, ऑफिशियली खात्रीशीर माहिती आलेली आहे. त्यामुळेच आपण ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. महत्त्वाचे जिल्हे आलेले आहेत, 25 जिल्ह्यांची जी लिस्ट आलेली आहे त्या लिस्टच्या माध्यमातूनच आता शेतकऱ्यांना हे पैसे वर्ग करण्याचे काम शासन दरबारी हालचाली चालू झालेल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. 4,000 रुपये डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून हे तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. 4,000 रुपयांचा जो मेसेज येणार आहे त्यामध्ये पहिला मेसेज असणार 2,000 रुपयांचा आणि दुसरा मेसेज असणार 2,000 रुपयांचा. अशा प्रकारचे जे 2 मेसेज आहेत ते तुम्हाला येणार आहेत. लक्ष ठेवा, कधी पैसे पडणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याची तारीख शासनानं सांगितली आणि तो आदेश निर्गमित करण्यात आला. त्यामध्ये ज्या तारखेचा उलगडा झालेला आहे त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसात हे पैसे वितरण केलं जाणार आहे. महत्त्वाचे 4 दिवस असणार आहेत. या 4 दिवसात हे पैसे वितरण होणार आहे. पहिला मेसेज 2,000 रुपयांचा 4 दिवसात येणारच, खात्रीशीर सांगतो. आणि दुसरा जो मेसेज येणार आहे केंद्र सरकारचा, त्याला थोडा वेळ लागू शकतो. त्याला 8 ते 10 दिवस लागू शकतात. त्यामुळे हे 2 दिवस लक्षात ठेवा. एक पहिला मेसेज 2,000 रुपयांचा 4 दिवसात येणार आणि दुसरा मेसेज 8 ते 10 दिवसात येणार. अशा प्रकारे हे पैसे वाटप तुम्हाला केलं जाणार आहे. परंतु तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्षात ठेवा. मी जे सांगणार आहे ते जिल्हे महत्त्वाचे ठरणार आहेत. पहिला जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यात सर्वप्रथम यादीमध्ये यांना स्थान देण्यात आलेलं आहे. दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. तिसरा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. चौथा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. इकडे आहे 5वा पुणे, 6वा बीड, 7वा अहिल्यानगर, 8वा सातारा, 9वा सोलापूर, 10वा आहे लातूर, 11वा आहे धाराशिव, 12वा आहे नांदेड, 13वा आहे बुलढाणा, 14वा आहे अमरावती, 15वा आहे चंद्रपूर आणि महत्त्वाचा म्हणजे 16वा जिल्हा यवतमाळ आहे, 17वा जिल्हा सांगली आहे, 18वा जिल्हा कोल्हापूर आहे, 19वा जिल्हा धुळे आहे आणि इकडे आहे भंडारा जिल्हा. 20वा जिल्हा भंडारा आहे, 21 ठाणे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 22, 23 आणि 24 आणि महत्त्वाचा नंदुरबार एक राहिलेला आहे 25वा जिल्हा. या जिल्ह्यांची जी 25 जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे या जिल्ह्यांची लिस्टमध्ये महत्त्वाची अपडेट आणि जी घोषणा झाली त्याच्या माध्यमातून आता 4,000 रुपये शेतकऱ्यांना वितरण चालू केलं जाणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत घेऊन येत राहणार आहोत. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.